विधान परिषद निवडणुकीच्या माघारीची वेळ आता संपल्यानंतर जळगावात मात्र भारतीय जनता पक्ष विरोधी शिवसेना अपक्ष उमेदवार अशीच रंगत या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होतानाचे चित्र दिसून येत असतानाच नगरसेविका ज्या शिवसेना शिंदे गटाच्या आहेत रेश्मा काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी कायम ठेवलेला आहे. त्यामुळे आता त्यांना भारतीय जनता पक्ष असो किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा सामना त्यांना आता करावा लागणार आहे. आपल्यासोबत याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः रेश्मा काळे आहेत. ताई, काय सांगाल? तुमचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबद्दल आज दिवसभर एकीकडे चर्चा रंगलेली होती, मात्र तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज जो आहे तो कायम ठेवलेला आहे. काय प्रतिक्रिया असणार? आम्हाला वरतून ज्येष्ठांचे खूप फोन आले, खूप रागवण्यात आलं शिंदे साहेबांचं, पण आम्ही ऐकलं नाही आणि मी माझा फॉर्म कायमच ठेवला, माघार घेतली नाही. मी सर्व नेत्यांची माफी मागते. मला हे लढाई लढायची होती म्हणून मी माघार घेतली नाही. ताई, एकीकडे तुमचा आज सकाळी जो व्हिडिओ व्हायरल झाला की नाशिकची जागा जर माघार घेतली भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी तर मी माझ्या माघारीला कधीही तयार आहे, ते काय होतं? जर त्या जागा माघार झाली असती मी नक्कीच माघारचा विचार केला असता मी, पण ते ठाम राहिले तसे मी पण ठाम राहिले. पण आता महायुती समोर तुमची लढत या ठिकाणी जाणार आहे. मी संघर्षाला सामोरं जाऊ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असतील यांनी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का, किंवा तुमचा त्यांचा शब्द तुम्ही पाळला नाही का? फोन आला होता त्यांचा आणि त्यांनाही खूप रागवलं, आम्हाला सांगितलं की तुमचा फॉर्म मागे घ्या, खूप बोलले ते आम्हाला. पण मला ही लढाई पूर्ण करायची होती म्हणून मी सर्वांचं माफी मागते. विजयाची खात्री वाटते तुम्हाला? नक्कीच. निश्चितच या होत्या रेश्मा काळे, ज्या अपक्ष उमेदवार म्हणून आता या ठिकाणी विधान परिषद निवडणूक रिंगणात आहेत. मात्र दुसरीकडे जर विचार केला तर या रेश्मा काळेंना शिवसेना शिंदे गटाच्या ज्या नेत्या आहेत सरिता माळी, त्यांच्या सोबत या पूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीत तुम्ही पाहावयास मिळालं. ताई, शेवटच्या 10 मिनिटं ज्यावेळेस क्षण बाकी होते त्यावेळेस तुम्ही रेश्माताईंचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज दिवसभरच्या ज्या हालचाली बघितल्या की आज तुम्ही या ठिकाणी माघार घेणार आणि महायुतीला सपोर्ट करणार, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. काय असणार या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? महायुतीचं जे गणित ठरलेलं आहे की एकमेकांसमोर अर्ज भरायचे नाही, उमेदवारी करायची नाही, केले ते बंडखोर ठरले जातील. नाशिकमध्ये आमच्या शिवसेनेच्या उमेदवारासमोर उमेदवारी केली गेली आणि आमची इथे जागा मागणी होती. 2 खासदार ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत, जळगावचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांची मदत केली, कामं केली. तर महिलेसाठी एक जागा मागणी आम्ही केलेली होती, त्यांनी जागा दिली नाही, तर आम्ही फॉर्म भरला. आम्हाला वाटलं देखील की यांनी बंडखोरी हा शब्द वापरला आहे, तर नाशिक मधले जर गीते मागे फॉर्म घेतील आमच्या उमेदवारासमोरून तर आम्ही पण माघार घेऊ असा आम्ही विचार केला होता, पण त्यांनी माघार घेतली नाही. आम्हाला शिंदे साहेबांनी, गुलाबदादांनी, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी रागवलं की तुम्ही हे सगळं करू नका. पण शिवसेनेची एक जाणीवपूर्वक महिलांचं नेतृत्व मी करत असते. तर आज त्या नगरसेविका आहेत आणि शिवसेनेत आहेत, तर मी त्यांना असं सोडू नाही शकत. त्यांच्या संघर्षामध्ये त्यांची साथ देणं हे माझं आधी पक्षाचं कर्तव्य मला वाटतं आणि त्यावर पक्षाकडून जी कारवाई होईल त्याला सामोरे जायला मी देखील तयार आहे. काय वाटतं, आता तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, अपक्ष उमेदवारी रिंगणात आहे, विजयाची खात्री वाटते का? 100% मतदार जागृत आहेत. आमचे उमेदवार जे आहे उच्च शिक्षित आहेत, समाजाविषयी त्यांना असा अनुभूती आहे आणि महिलांचं म्हटलं गेलं नेतृत्व या जिल्ह्याला या उत्तर महाराष्ट्राला आधीपासूनच प्रभावी ठरलेलं आहे. तर अपेक्षा 100% आहे की लाडके भाऊ लाडक्या बहिणीला साथ देतील. असं असलं तरी तुम्ही महायुतीचा धर्म या ठिकाणी कुठेतरी पाळलेला नाहीये. पक्ष अंतर्गत जर काही कारवाई झाली तर पुढची पवित्रा कसा असेल? जी ही काही कारवाई होईल, आमची जर त्यांना वाटतं आम्ही चुकीचे आम्ही त्या कारवाईला सामोरे जाऊ, तर आमची ती तयारी आहे आणि सुरुवात त्यांनी केलेली होती. आमचा फॉर्म शेवटच्या मिनिटाला भरला गेला. आधी नाशिकमध्ये फॉर्म भरले गेले. असं नाही की याच्या आधी हे घडलेलं नाही, महापालिकेत पण घडलं, बऱ्याच ठिकाणी घडलं. तर मैत्रीपूर्ण लढत होईल ना. ते नंदकिशोर दादा आमचे मोठे दादा सारखे आहेत, मैत्रीपूर्ण लढत होईल. जे ठरवतील ते मतदार ठरवतील. काही असं असलं तरी आता शिवसेनेचे जे नेते आहेत, आमदार आहेत, काही नगरसेवक आहेत, ते तुमच्या पाठीशी उभे राहतील का? काय वाटतं या संदर्भात? आम्हाला अपेक्षा नाहीये, कारण त्यांनी आधीच आम्हाला रागवलेलं आहे. पण मतदार शेवटी मतदार असतं, तेही वार्डातून निवडून आलेले सर्व नगरसेवक आहेत. त्यांना जनसामान्यांनी त्यांचा चेहरा पाहून निवडून दिला आहे, तर त्यांच्याकडून पण हीच अपेक्षा राहील, ते देखील चेहरा पाहून निवडून देतील. निश्चितच आपण बघतोय तर जळगावच्या या ठिकाणी महायुतीमध्ये खिंडार पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे नंदकिशोर महाजन, त्याच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे रेश्मा काळे या देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेल्या आहेत. त्यांना तितकीच विजयाची खात्री आहे.
आम्हाला देखील वरिष्ठ मंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले, मात्र त्यांनी रागवून सुद्धा आम्ही आमचा अर्ज मागे घेतलेला नाहीये. उमेदवारी या ठिकाणी कायम केली आहे. निवडणुकीला सामोरे जाऊ. मायबाप जनता आमच्यावर विश्वास आहे की आम्हाला विजय निश्चित करेल, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.